विशारद म्हणजे काय? संगीतामध्ये तुमचं आवडतं गाणं कोणतं सर? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सनी चौधरी मंथन या पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत खास पाहुणे संगीत विशारद विनोद राऊत सर. चला तर आज त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार सर. नमस्कार. तर सर तुमचा परिचय आधी आमच्या प्रेक्षकांना द्या. नक्कीच. माझं नाव विनोद ज्ञानेश्वर राऊत. मी राहणार संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझं शिक्षण संगीतामध्ये MA म्युझिक व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय या मंडळातर्फे मी विशारद ही परीक्षा पास झालेलो आहे आणि ह्या ठिकाणी मी नोकरी करत आहे संगीत शिक्षक म्हणून. विशारद म्हणजे काय? विशारद म्हणजे संगीताच्या काही परीक्षा असतात, प्रारंभिक ते विशारद. हा 7 वर्षाचा कोर्स आहे. जसं आपला डिप्लोमा 2 वर्षाचा असतो किंवा डिग्री 3-4 वर्षाची असते, तशी विशारद ही संगीतातली पदवी आहे. गांधर्व महाविद्यालय जे विष्णू पलुसकरांनी 1919 मध्ये लाहोर इथे स्थापन केलं. त्या लाहोरमध्ये आणि पूर्ण भारतामध्ये त्याने परीक्षा देऊन विविध गायक, वादक, नर्तक ह्या संस्थेद्वारे तयार होतात आणि त्या संस्थेची परीक्षा मी देऊन 7 वर्षाचा हा कोर्स केलेला आहे आणि त्यात गायन, व्होकल, शास्त्रीय संगीत हा विषय घेऊन मी उत्तीर्ण झालो. शास्त्रीय संगीत आणि आत्ताचे चालणारे म्युझिक यात काय फरक आहे सर? शास्त्रीय संगीत तसं जर पाहिलं तर आधी भाषा का व्याकरण, आधी भाषा नंतर व्याकरण, तसं प्रत्येक लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीताचा उगम झालेला आहे. शास्त्रीय संगीताला काही नियम असतात, हो की नाही? तसं शास्त्रीय संगीतावर जे बंदिश असतात किंवा राग असतात, रागदारी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रागांना विशेष महत्त्व आहे. राग म्हणजे काय? राग म्हणजे असा एक स्वरसमूह की जो माणसाच्या चित्ताला आनंदित करेल असा स्वरांचा एक बांधलेला समूह. त्याच्यात त्याला काही नियम असतात रागाला. 5 स्वर त्या रागात असावेत, त्याचा वादी संवादी कशा पद्धतीचा असावा आणि काही चकोरमध्ये तो राग असतो आणि त्या रागातून अनेक गाण्यांची, अनेक रचनांची तयारी होते. उदाहरण जर आपण घेतलं तर एखादा राग आपण घेऊ, समजा आता राग दरबारी कानडा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा असणारा राग आहे. समजा त्या दरबारी कानड्याचे सूर असे आहेत की आसावरी थाटातला हा राग आहे. सा रे ग म प ध नि सा, सा ध नि प म प ग म रे सा ध नि रे सा. आता पूर्वीच्या काळी शास्त्रीय संगीतामध्ये बंदिशी जेव्हा त्या रागावरती गाणे तयार व्हायचे. जनक जनक तोरे बाजे पायलिया, जनक जनक तोरे बाजे पायलिया. काळ बदलला, संगीतकारांनी त्यांच्या चाली पण बदलल्या. आता आत्ताचं मध्यंतरी 19 मधलं जर आपण गाणं घेतलं, भरपूर अशा प्रकारचे गाणे आहेत की बहुत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो खुदा की कसम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. जर आत्ताचं गाणं घेतलं तर असं गाणं जुनंच आहे पण रिमिक होणार आहे. मेरे रश के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिला दे मजा आ गया. मेरे रश के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिला दे मजा आ गया. सा ध नि प म प ध नि सा रे ग म प ध नि रे ध प म प ग म रे सा. मस्त सर, मस्त. तर सर तुमची म्युझिकची सुरुवात कशी झाली? माझी म्युझिकची सुरुवात तशी अपघाताने झाली. तसं लहानपणी रंगोली नावाचा एक चित्रपट यायचा. रंगोली हा गीत प्रकार यायचा, तो दर रविवारी सकाळी असायचा आणि माझे ते गाणे कानावर असायची. मग ते मी गाणं म्हणत राहायचो. 7वी 8वी पर्यंत मी कधी गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला नाही, कधी स्टेजवर गेलो नाही. पण एक दिवशी असंच गाणं गुणगुणत होतो. मग वडिलांनी सांगितलं मला की अरे तुझा आवाज चांगला आहे, तुला गाणं शिकायला आवडेल का? म्हणलं आपलं काही गाणं वगैरे शिकायचं नाही, पण
पाहू. तर एक दिवशी आमच्या गावामध्ये कल्याण गायकवाड जे आत्ताचे सुप्रसिद्ध गायक आहेत त्यांचं भजन होतं आणि त्यांची विद्यार्थिनी त्याच गावात होती. मग तिच्याकडं मला आमच्या वडिलांनी गाणं शिकायला टाकलं. मग त्या आमच्या ज्या ताई आहेत सविता ताई, त्यांचे वडील आमचे अण्णा, त्यावेळेस मी 9वीला असेल, पण 9वीला मग मला गाणं शिकायचं म्हणून मी शाळा सोडून दिली. आणि अण्णांकडे जेव्हा गेलो तेव्हा अण्णांनी सांगितलं, तुला जर गाणं शिकायचं असेल तर तुला शाळा शिकावं लागेल. म्हणलं नाही, मला शाळा शिकायची नाही. 1 वर्ष मी काही शाळा शिकलो नाही, पण 1 वर्ष गाण्यांचा रियाज म्हणजे अण्णांच्या घरीच मी राहून शिकलो गुरुकुल पद्धतीमध्ये. मग अण्णांचा घरचाच, त्यांना 3 मुलं होते, तसं मला 4था ते मानायचे. मग सर्व घरातली कामे करून गुरुकुल पद्धतीत माझं शिक्षण सुरू झालं. आणि ते करत असताना दिवसभर गाणं रियाज, तो 1 वर्ष संपला आणि अण्णा मला म्हणले, तुला जर गाणं शिकायचं आहे तर तुला शाळा शिकावीच लागेल, तरच माझ्याकडे थांबायचं. मला ते शाळेत घेऊन गेले. आमचे जोशी सर होते आणि देशपांडे सर होते. देशपांडे सर म्हणे, याला कशाला आणलं, याला पंडित भीमसेन जोशी व्हायचं होतं, याला काही तुम्ही काही शिकवू नका. पण अण्णा म्हणे, नाही, गरिबाचं लेकरू आहे, शिकवा. मग अण्णांनी माझं ॲडमिशन केलं आणि तिथून पुढे मग मी शाळा आणि गाणं, माझा असा प्रवास सुरू झाला. माझ्या गावापासून 9-10 किलोमीटरवर अंतर अण्णांचं आहे, धोंडराय नाव गावाचं. आणि त्या गावामध्येच माझं शिक्षण, शालेय शिक्षण आणि संगीत शिक्षण सुरू होत आहे. बरोबर. तर सर, संगीत शिक्षण तुम्ही आधी घेतलं आणि आता मुलांना शिकवत आहे, तर यात काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक असा आहे, संगीत शिकवणं आणि स्टेज परफॉर्मन्स करणं, शिकणं, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादा गायक खूप चांगला गातो, पण त्याला चांगलं शिकवताच येईल असं येत नाही. आणि एखादा त्याला मैफिल गाजवता येत नसावी, पण तो विद्यार्थी चांगले घडू शकतो. ह्या दोन्ही कला एकत्रित आणणं अवघड आहे सर. पण दोन्ही कला गुरूंच्या कृपेने मला आहेत. मी स्टेज शो पण करतो आणि शाळेत मुलांनाही शिकवतो. म्युझिकमधले तुमचे गुरु कोणते सर? म्हणजे बेसिक माझे कांतराव अण्णा कोकाटे, सविताताई कोकाटे यांच्याकडे मी बेसिक शिकलो. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर मोठे सर आहेत, त्यांच्याकडे माझं काही शिक्षण झालं. आणि काही दिवसांनी मी बंडू खरात म्हणून आंबडचे आहेत जालना जिल्ह्यातील, त्यांच्याही गुरुकुलात जाऊन मी 1 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर मी परत माझ्या मूळ गावी येऊन परत क्लासिकल शिकायला सुरुवात केली. आणि शिकत असताना मग नगरचे, तसे मूळचे लातूरचे अंगदजी गायकवाड यांच्याकडे मी आता आजपर्यंत शिक्षण घेत आहे. सर, आजकालची मुलं ह्या शिक्षणाकडे वळतात का? कारण की आजकाल मुलांना PUBG खेळायला जास्त आवडतं, रील पाहायला जास्त आवडतं. बरोबर आहे, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. ही गोष्ट अशी एक साधनेची गोष्ट आहे आणि वेळेची गोष्ट आहे. जितका तुम्ही वेळ याच्यात द्याल, पूर्वीच्या काळी 10-10 तास लोक रियाज करायचे, मैफिली पहाटपर्यंत चालायच्या. पण आत्ताचा जो काळ आहे हा रीलचा आहे. 10-15 सेकंदाच्या वर बुद्धी स्थिर नाही मुलांची. रियाजाची सुरुवात कशी होते सर? रियाजाची सुरुवात बेसिक, आजही माझे विद्यार्थी सकाळी पहाटे 5 वाजता माझ्या घरी येतात. ज्यांना खरंच शिकायची आवड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडं तोच वेळ 5 ते 6:30चा 1.5 तास मुलं रियाज करतात. आणि बाकीचा क्लास मग आठवड्यातून 2 दिवस. पण ज्याला सकाळी यायचं आहे त्याच्यासाठी दररोज माझ्यासाठी क्लास खुला आहे माझा. कारण मी साखर झोप मोडून त्या झोपेची जो त्याग करून शिकायला येतो तोच खरा शिकणार आहे असं. संगीत शिक्षणाला काही नियम असतात का? नाही, ज्याला बोलता येतं त्याला गाता येतं. आता 2 गोष्टी आहेत. संगीत मूळ लय जी आपण म्हणतो ती मूळची अंगात असावी लागते. स्वर हा कंठ्यात असावा लागतो. एखाद्या माणसाला अंगात लय नसते किंवा बेताल असतो. आपण जर गणपतीची आरती म्हणतो समूहामध्ये, पण तिथे एखादा असा असतो तो मध्येच टाळी वाजवतो, बरोबर, ग्रुपमध्ये वाजवत नाही, त्याला बेताल म्हणूया आपण. ती लय शिक्षक तुम्हाला ठेका शिकू शकतो, पण लय तुमच्या अंगात असावी लागते. शिक्षक तुम्हाला गाणं शिकू शकतो, पण तो स्वर तुमच्या आतमध्ये असायला पाहिजे. तर ह्या गोष्टी बेसिक माणसामध्ये असाव्यात, तर संगीत लवकर शिकता येतं. संगीतामध्ये तुमचं आवडतं गाणं कोणतं सर? आवडतं गाणं तसे भरपूर आहेत, पण मीराबाईचं एक भजन मला खूप छान आवडतं. एकदा वाजवतो सर. सारे ग प द प ग, सारे ग म प द प म ग रे नि ध रे सा,
है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बनके जोगन चली। मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन। मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन। मस्त सर, थँक्यू. मस्त वाटलं ऐकून. सर, आत्ताची शिक्षण पद्धत आणि गुरुकुल यात काय फरक आहे? आत्ताची शिक्षण पद्धत म्हणजे संगीताची का बाकीची? संगीताची आणि बाकीची. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत म्हणजे गुरुच्या घरी राहून शिकणे आणि तिथेच गुरुच आपली माता, गुरुच आपला पिता, सगळं काही गुरुच असल्यामुळे मुलांना पाठीमागचा आधार नसायचा. गुरुजी जे सांगतील तेच आपल्याला करावं लागायचं आणि त्यामुळे अभ्यास आणि जीवन त्याचा सांगड बसायची. काही गुरुकुलातले नियम असायचे, त्या नियमानुसार संगीताचं जरी झालं तर दररोज पहाटे 4ला उठून 5 वाजता 5, 6, 7पर्यंत रियाज स्वरांची साधना, त्यानंतर बाकीचा तुमचा अभ्यास अशी, आणि संध्याकाळी पण 3-4 तास रियाज अशी जेव्हा सांगड बसायची गुरुकुलमध्ये तेव्हा विद्यार्थी तयार व्हायचे. आताची पद्धत क्लासेससारखी आहे, 1 तास क्लासला जाणे आणि बाकीच्या वेळेत विद्यार्थी मग रियाज होईलच असं सांगता नाही येत. बरोबर. त्याचमुळे आताच्या ज्या शिक्षण पद्धती आहे त्या गुरुकुलपेक्षा कितीतरी पट मागे आहे असं मला वाटतं. येस, बरोबर बरोबर. तुम्ही आर्मीमध्ये ट्राय केला होता, त्याबद्दल काही गोष्ट सांगू शकता का? नक्कीच. आर्मीमध्ये जायचं लहानपणापासून मनात होतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मी संगीताबरोबरच माझ्या कॉलेजला आर्मी अटल कॉलेज गेवर आहे, इथं NCC जॉईन केलं आणि NCCमध्ये हे करत असताना RD परेड हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे खूप सिलेक्शन नंतर तुम्हाला दिल्ली परेडला चालायला मिळतं आणि जो विद्यार्थी दिल्ली परेड करतो त्याला आर्मीमध्ये खूप सारे दरवाजे मोकळे असतात हे ऐकलं होतं. मग मी RD परेडसाठी ट्राय केला. RD परेड म्हणजे एक मिनी आर्मीच असते. खूप संघर्षातून 2-3 कॅट 1, कॅट 2, कॅट 3 असं अडथळे पार करत आपल्याला ते सिलेक्शन द्यावं लागतं. त्याच्यामध्ये तुमची उंची पाहिली जाते, तुमची ड्रिल पाहिली जाते, तुमचं कल्चर ॲक्टिव्हिटी पाहिली जाते. त्याच्यामध्ये उंची याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी बसलो आणि कल्चरमध्ये गाणं माझ्यासोबत होतंच. बरोबर. मग त्यामध्ये महाराष्ट्राचं जेव्हा कंटिजेंट तयार झालं 2005च्या RD परेडसाठी माझं सिलेक्शन झालं. अमरावतीतून आमचं सिलेक्शन झालं
आणि मग आम्ही दिल्ली या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी पूर्ण देशातून NCCचे कॅडेट येतात. बरोबर. त्यांचाही कल्चरल ग्रुप असतो, त्याच्यामध्ये देखील माझं सिलेक्शन झालं. माझ्याबरोबरच एक आमच्या साधना पांडे ह्या पण सहगायिका होत्या. पण APJ अब्दुल कलाम यांच्या समोर कजरी नावाचा गीत प्रकार गाण्याची संधी आमच्या दोघांना भेटली आणि तिथून माझा संगीत आणि आर्मी जाण्याचं स्वप्न आणखी बळावलं. तिथून आल्यानंतर मी संगमनेर या ठिकाणी जॉबसाठी आलो असताना हे करत असताना गुजरातमध्ये लेफ्टनंट ह्या पदासाठी आर्मीची जाहिरात आली. मग मला असं वाटलं की आपल्याकडे C सर्टिफिकेट आहे, बरोबर, RD रिटर्न आहोत, APJ अब्दुल कलाम यांच्या सोबतचे आपले फोटो आहेत किंवा त्यांच्या हस्ते पारितोषिक आपल्याला भेटले, मग आपण का जाऊ नये. मग मी पाटण ह्या शहरामध्ये आर्मीच्या सिलेक्शनसाठी गेलो. 3-4 दिवस माझं ग्राउंड झालं. शेवटचे 2 दिवस मेडिकलसाठी आम्हाला नेण्यात आलं. त्याच्यामध्ये कानाच्या पडद्याला थोडं माझं छिद्र असल्यामुळे तिथून मला रिजेक्ट केलं गेलं. अरे बाप. मग मी असं ठरवलं की नाही, आर्मीचं स्वप्न नाही, पण संगीत ज्या पुन्हा ट्राय नाही केलं त्याला? नाही, परत ट्राय नाही केलं. की मला असं माझ्या गुरूंनी सांगितलं की तुझी निवड फक्त भगवंताने याच्यासाठीच केली आहे. त्यानंतर काही जॉब केला की नाही? त्यानंतर मी संगीत आणि मला योगाचा छंद लागला. योग गुरु स्वामी रामदेव महाराज यांचं हरिद्वार योगपीठ यांच्या अंतर्गत काही परीक्षा घेतल्या जायच्या, आयुष्यमान भारत आणि भारत स्वाभिमान यांच्यातर्फे. त्याच्यामध्ये मी भाग घेतला आणि मला योग शिक्षक होण्याची संधी प्राप्त झाली. आणि त्यानंतर मी योगाला जोडले गेलो. योग आणि संगीत असा दोघांचा मेळ घातला. तो कसा, तर गाण्यासाठी श्वास फार महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि जगण्यासाठी देखील श्वास, आपण आता कोरोनाच्या काळात आपल्याला कळलं की श्वास किती महत्त्वाचा आहे. ज्याचा श्वास निरोगी त्याचं गाणं निरोगी असू शकतं, त्याचं आरोग्य निरोगी असू शकतं, हे माझ्या लक्षात आलं. व्यायाम चांगला की योगा? नाही, शरीरासाठी व्यायाम आणि अंतर्गत मन बुद्धी याच्यासाठी प्राणायाम, ह्या गोष्टी महत्त्वाच्या. तर सर मी असं ऐकलंय की तुम्ही बाळासाहेब थोरातांनाही योगा शिकवलेला आहे? शिकवलेलं नाही, पण आम्ही दोघं सोबत योगा करतो. अच्छा. साहेबांचं एक कौतुक असं वाटतं की ह्या वयात देखील ते खूप छान, त्यांच्याकडं प्रत्येकाहून घेण्याची खूप हे असते. ते असं म्हणत नाही की ते आत्ता इतक्या वर्षाचे मंत्रिमंडळात होते. एक माणूस म्हणून, राजकारण माझा विषय नाही, पण एक माणूस म्हणून साहेब अतिशय संवेदनशील आणि फार प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. माझं नशीब असं आहे की त्यांच्यासोबत माझा दिवसाचं 1.5 ते 2 तास मी आजही 1.5 ते 2 तास साहेबांसोबत योगा आम्ही बरोबर करतो. म्हणजे मला त्यांच्या ओऱ्यामध्ये राहण्यासाठी खूप चांगलं वाटतं. म्युझिकमुळे तुमच्या आयुष्यात काय बदल झाला सर? म्युझिकमुळे एक लक्षात येतं की जेव्हा आपण एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण करतो, म्युझिक अशी एक गोष्ट आहे की ती जसं फुलाचा वास हा दिसत नाही, तसं म्युझिक अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यातून तुम्ही जितके आनंदित व्हाल तितकंच समोरच्याला देखील आनंद देऊ शकता. समजा एखादा पेढा तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हालाच तो गोड वाटेल, बरोबर, समोरच्याला त्याचा काही आनंद येणार नाही. पण म्युझिक अशी एक गोष्ट आहे की जेव्हा जितका तुम्ही आनंद घ्याल तितका समोरच्याला देऊ शकता. म्हणून ही जी कला आहे ही स्वार्थाची आहे आणि परार्थाची देखील आहे. सर आता एक नवीन ट्रेंड निघलाय म्युझिक थेरपी, त्याबद्दल काही सांगू शकाल? नक्कीच. म्युझिक थेरपी वेगवेगळ्या रागांवर, वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळे राग. आता म्युझिक कसं आहे बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये म्युझिक जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आहे. बाल जन्माला आलं की पहिला त्याचा स्वर निघतो, ते रडल्याशिवाय राहत नाही. जे बाळ रडत नाही त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, आपण असं म्हणतो. मग पहिला स्वर त्याचा येतो, बरोबर. जगात आल्या तो पहिला स्वर काढतो. त्यानंतर तो थोडा मोठा होतो, मग तो रडायला लागतो. आई खुळखुळा वाढली की तो शांत होतो, आईने अंगाई गीत घातलं की तो शांत होतो. ही कशीच ताकद आहे, म्युझिकची ताकद आहे. थोडा पुढे मोठा झाला की शाळेमध्ये बँड पथक असेल किंवा समूहगीत असेल, प्रार्थना असेल, याच्या माध्यमातून त्याच्या जीवनात संगीत जोडले जातं. नंतर लग्नामध्ये, प्रत्येक मंगल कार्यामध्ये म्युझिक आणि मनुष्य जीवन हे मी असं ऐकलंय सर तुम्ही लग्न समारंभामध्ये गाणे गायचे? हां, सुरुवातीच्या काळात मी लग्न समारंभामध्ये गाणे
आणि प्रोग्राम करायचो. ते पण का तेव्हा- बंद केलं सर? तेव्हा ते रिस्पॉन्स लोकांचा असायचा, लोक ऐकायचे. पण आता आपण 10 वर्षापासून ट्रेंड बदललाय. लोक गप्पा मारत असतात आणि आपण गात असतो. म्हणजे त्या आपण जी साधना करतो त्या साधनेचं ते पायमल्ली होते असं माझं वैयक्तिक त्याला मत आहे. महत्त्व राहत नाही. बरेच जण गाण्याचे प्रोग्राम करतात तर त्यांच्या आनंदासाठी करत असतील. पण मला वैयक्तिक असं वाटतं की जेव्हा आपण गात असतो आणि आपलं कोणी ऐकत असेल तर त्या गाण्यात मजा आहे. अन्यथा तो त्या संगीताचा, सर त्या तुमचं कलेचा आयुष्य जर गाणं असतं तर ते गाणं कोणतं असतं? तुमचं आयुष्यात जर एखादं गाणं आहे, जीवन आहे तर ते माझे गाणं कोणतं जीवन असतं? गाणे. जसं जितेंद्र अभिषेकींचं एक प्रसिद्ध गाणं आहे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गाणे गातच जावे जावे, माझे जीवन गाणे गाणे. हेच म्युझिक माझं माहेर ही पंढरी या हा गाण्यासाठी. येस, तो त्याच रागातील ठेवून आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या. खूपच सुंदर सर, मजा आली. थँक्यू. सर तुमचा आवडता विद्यार्थी कोणता आहे? आवडता विद्यार्थी तसे भरपूर सगळेच विद्यार्थी आवडते आहेत. पण जो चांगला रियाज करेल, जो माझी कला त्याच्या गळ्यात उतरेल, तो माझा आवडता विद्यार्थी. मग असा काही एखादा असेल की ज्याच्यासोबत तुमचे काही माझा आवडता विद्यार्थी कनेक्शन चांगले बनलेले असतील असं? हा, पूर्वीपासून आत्तापर्यंत जो माझ्या संपर्कात आहे तो म्हणजे निलेश गायकवाड आणि भरत जवरे. भरत जवरे डॉक्टर आहे आणि निलेश गायकवाड हा सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि ज्याला शिकवायला खूप जड गेलं, खूप खोडकर, असे भरपूर आले आणि भरपूर गेले. की ज्याला शिकवायचं म्हणजे नाकी नव्याने असा विद्यार्थी एखादा? आणि आहेत असे बरे आहेत की ज्यांनी अर्ध्यावर सोडून ते निघून गेलेले आहेत. हां. तर सर मी असं ऐकलं की राजे महाराजे शास्त्रार्थाच्या परीक्षा घ्यायचे किंवा त्यावर त्यांचं हे चालायचं. शास्त्रार्थ म्हणजे काय सर? शास्त्र तर वेगवेगळ्या प्रकारे, समजा योगशास्त्र आहे, गणितीशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. प्रत्येक शास्त्र वेगवेगळे आहेत ना. मग त्या शास्त्रावर चर्चा करणे म्हणजे शास्त्रार्थाच्या ज्या त्या काळी, ज्या त्या राजांच्या काळी प्रत्येक याच्या वेगवेगळे तज्ज्ञ असायचे आणि त्याच्यावर ते शास्त्र भाष्य करायचे, त्यावर भाष्य व्हायचं ते. हो. म्हणजे शास्त्रार्थ ते. बरोबर सर. कलाम सरांसमोर तुम्ही जे गाणं गायलंय ते मला ऐकायचं आहे सर. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये काही उपशास्त्रीय संगीत आहेत. त्याच्यामध्ये जसं दादरा आहे, कजरी आहे, ठुमरी आहे. तर कजरी म्हणजे एक विरहगीत प्रकार, की एखादी प्रियसी, एखादा प्रियकर लांब आहे किंवा एखाद्या नवऱ्यापासून बायको लांब आहे, तेव्हा तो गीत प्रकार गायला जातो.
राग देशमध्ये ते आहे. आ, आ, सावन की रुत, सावन की रुत, सावन की रुत आई रे सजनिया, प्रीतम घर नहीं आए, आए प्रीतम घर नहीं आए. बाली उमर मोरी जिया घबराए, बाली उमर मोरी जिया घबराए, रह रह जिया घबराए, सजनिया प्रीतम घर नहीं आए, आए रे प्रीतम घर नहीं आए, आए प्रीतम घर नहीं खूप छान. सर, ह्या आत्ताच्या नवीन पिढीसाठी काही संदेश देणार का? नक्कीच. तुम्हाला जे तुमच्या आतमध्ये आहे, जे तुम्हाला असं वाटतं की हे मला जन्मताच आहे, गॉड गिफ्टेड आहे, त्याच्यावर काम करून नक्कीच तुम्ही त्याच्यावर प्रभुत्व मिळून त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. तुम्हाला जर तुमचा आवाज चांगला आहे, तुमच्यात लय चांगली आहे, आणि तुम्ही जर दुसऱ्याच काही गोष्टीच्या नादी लागलाय, डॉक्टर, इंजिनियर ह्या गोष्टीच्या, शिका. पण असं म्हणायचं नाही मला, शिका. पण जी तुमच्या आत गोष्ट आहे तिला वेळ देऊन बरोबर जर आपण केलं तर जीवन जगण्याचा आनंद काही वेगळाच आहे. सर, तुम्ही आला, आम्हाला खूप छान वेळ दिला आणि खूप छान गप्पा झाल्या, त्याबद्दल तुमचे आभार. मलाही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू, धन्यवाद.